मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पशा नशेत असतो तेव्हा तो मामीला बोलतो, त्या दादाबद्दल काही एक बोलू नको कारण तो खूप नालायक माणूस आहे. हे ऐकून मात्र मामीचा राग अनावर होतो. मामीच्या डोळ्यात पाणी येतं. मामी पशाच्या अंगावर धावून जाणार. तितक्यातच जावई म्हणून हात मागे घेते आणि पशाला समजावू लागते, तुझा दादा म्हणजे देव माणूस आहे आणि त्या देव माणसाबद्दल तू असा कसा बोलू शकतोस. पशा सर्व दोष मम्मीला देत असतो आणि बोलत असतो, मम्मी हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे. मी तुला कित्येकदा सांगितलं होतं की त्या ज्योतीला अजिबात घरी पाठवायचं नाही, परंतु तू तिला पाठवलं. आमच्या घराची राख रांगोळी झाली. तुलाच आमचं घर फोडायचं होतं ना. असं नको ते आरोप तो मामीवर करत असतो आणि जायला निघतो. मामी पशाचा हात धरून त्याला थांबवते आणि त्याला सांगते की पशा, मला माहीत आहे मी लाख चुकले असेल. मी तुमचं घर फोडण्याचा खूपदा प्रयत्न केला असेल, परंतु आता मी खूप सुधारले आहे. माझ्या मनात असं काहीच नाही. असं म्हणून ती जरा त्याला चांगला विचार करायला सांगते. देवाजवळ प्रार्थना करू लागते की माझ्या पशुबाळाचं सर्व काही चांगलं होऊ देत. तेव्हा मात्र पशा रागातच तिथून जातो. तर मामीला खूप टेन्शन येतं. तर इकडे अंजी घरी पशाची वाट पाहत असते कारण खूप रात्र होऊनही पशा अजून घरी आलेला नसतो. ती खूपच टेन्शनमध्ये असते. तेवढ्यात अवनी तेथे येते. तर अंजी लगेच पशाविषयी तिला सांगू लागते. तेव्हा आपण अजून थोडा वेळ वाट पाहूयात का, असं अवनी बोलते आणि अंजीबरोबर गप्पा मारू लागते. तेव्हा ती सर्व आजचं क्रेडिट अंजीला देते आणि आज खूप दिवसातून मी पहिल्यांदा घरची जबाबदारी घेतली. हे सर्व फक्त तुझ्यामुळे शक्य झालं, असं ती अंजीला बोलते. अंजी सांगते, मी एवढंही काही एक केलं नाही. तेव्हा आज खूप दिवसातून घर भरल्यासारखं वाटलं, असं अवनी पुन्हा बोलत असते. त्यानंतर ती सांगते, तू एवढीही प्रशांतची काळजी करू नको. दादा शांत आहेत तर त्यांना तू सांगून येते का. प्रशांत अजून घरी आला नाही, ते लगेच त्याला शोधायला जातील. तेव्हा त्यांना उगीच त्रास नको म्हणून अंजीच पशाला शोधण्यासाठी बाहेर निघते. इकडे पशा पाराजवळ येतो. तेव्हा सर्व त्याचे मित्र तेथे बसलेले असतात. पशा डुलत डुलत त्यांच्याकडे येत असतो. सर्वजण त्याच्यावर खूप हसत असतात आणि प्रशांत सेन असं म्हणून त्याची टिंगल करत असतात. त्यानंतर ते सर्व मित्र पशाला एक डायलॉग बोलून दाखवायला सांगतात. तेव्हा पशा खूपच छान डायलॉग बोलतो. त्यावर सर्वजण हसत असतात. त्यानंतर त्याचे सर्व मित्र त्याची टिंगल करत त्याला नागिन डान्स करायला सांगतात. पशा लगेच नागिन डान्स करू लागतो. त्यानंतर त्याचे मित्र त्याला वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज काढायला सांगतात. पशा वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाजही काढू लागतो. सर्वजण त्याच्यावर खूप हसत असतात आणि त्याची टिंगलटवाळी करत असतात. तेवढ्यातच अंजी तेथे येते आणि पशाला खूप झापते व त्याच्या मित्रांनाही खूप सुनावते की तुझ्यासमोर यांची लायकी पण नव्हती उभी राहायची आणि आता ते सर्वजण तुझ्यावर हसत आहेत. तुम्हाला काही वाटत नाही का, असंही अंजी त्या सर्वांना विचारत असते. तेव्हा पशाचा एक मित्र अंजीला सांगतो की अगं वहिनी, लाज तर याला वाटायला पाहिजे. पण तो सूर्यदादाबद्दल काही पण बोलत असतो. सूर्यदादा आम्हा सर्वांना प्रवचन देतो, मग स्वतःच्या भावाला त्याला सांभाळता येत नाही का. पशा त्याच्या मित्राला बोलतो, एकदम शांत बसायचं. त्या दादाचं मला काही सांगू नको, त्याचा आणि माझा संबंध कायमचा संपला आहे. तर अंजी पुन्हा पशाला शांत करते. तर दुसरीकडे अवनी घरी असते. ती सखीला खेळवत असते. तेव्हा ती सखीला विचारत असते, सखी तुला उद्या खायला काय करायचं, आपण उद्या मटर पनीर बनवायचं का, असं म्हणून ती रेसिपी मोबाईलमध्ये पाहतच असते. तेवढ्यातच ज्योती तेथे येते आणि तू काय करत आहे असं विचारते. तेव्हा अवनी सांगते, उद्या कोणती भाजी बनवायची याचाच मी विचार करत होते. आज अंजूने मला खूप मदत केली, असं म्हणून त्या दोघींचाही अंजीचा विषय निघतो. त्या दोघीही त्यावर बोलू लागतात. तर अवनी बोलते, अंजू प्रशांतसाठी खूप काही करते. तेव्हा ज्योती पुन्हा अवनीच्या मनात काहीतरी भरवायला सुरुवात करते आणि दिसतं तसं नसतं. तुला वाटतं तू भोळी आहे म्हणून जग पण तसंच असेल. आता माझ्याबद्दलच तू विचार कर. लोकांना वाटतं की मी लबाड आहे, परंतु मी आहे का तशी तूच मला सांग. तेव्हा अवनी नाही असं बोलते. तेव्हा ज्योती पुन्हा अंजीचा विषय काढते आणि अंजी आता घरातलं काहीच काम करत नाही, परंतु तू सर्व जबाबदारी छान पाडतेस कारण घराच्या किल्ल्या आता सरीकडे नाही तर तुझ्याकडे आल्या आहेत. असं म्हणून सूर्याचं तुला सर्व करावं लागतं. अंजीला मात्र आराम मिळतो. अंजीला अजून पोरसोर काहीच नाही. तुला एक सखी आहे, तू तिच्याकडे दुर्लक्ष करू नको. घरातील सर्वांचं करत बसलीस तर
स्वतःचा नवरा आणि मुलगी आहे हे तू विसरून जाशील. जी फक्त त्या चाव्यांचा बदला तुझ्याकडून घेत आहे असं नको ते अवनीच्या मनात ज्योती भरवत असते. तेव्हा अवनी तिला प्रत्युत्तर करते की असं काही नाही. तू अंजू आणि माझ्यामध्ये भांडण लावते का? कारण अंजूनेच आतापर्यंत घर सांभाळलं आहे. माझ्याकडून तिने कधीही कामाची अपेक्षा केली नाही. म्हणून ज्योतिताई तू जरा शांतच बस. तेव्हा ज्योती पुन्हा गोड गोड बोलून अवनीचा विश्वास पुन्हा मिळवते आणि तिला सांगू लागते की असं काही नसतं. तू स्वतःचं अस्तित्व विसरून गेली आहे. सूर्याची कपडे, सूर्याच्या घराची साफसफाई हे सर्व तुला करावं लागतं. परंतु हे सर्व तू छान सांभाळते. मला तुझ्याबद्दल खूपच वाईट वाटतं. तू जरा स्वतःचा विचार कर आणि तुझ्या नवऱ्याकडे व सखीकडेही लक्ष दे. असं म्हणून ती पुन्हा तिच्या रूममध्ये जाते. तर अवनी विचार करते की ज्योतिताई म्हणते तसंही खरंच आहे, कारण माझ्यावर सखीची जबाबदारी आहेच. तर इकडे पशाची नशा उतरलेली नसते. पशा खूप वेड्यासारखा करत असतो. तेव्हा तो एका साड्यांच्या दुकानाजवळ जातो आणि त्या स्टॅच्यूला एका साडी घातलेली असते. पशाला वाटतं की सरिता वहिनीच ती आहे. तेव्हा तो सरिताबरोबर बोलू लागतो की वहिनी, तू आम्हाला अशी सोडून का गेली? तू मामीकडे का राहतेस? असा तो तिला जाब विचारत असतो. त्याला माहीतच नसतं की तो एक स्टॅच्यू आहे, पुतळा आहे. तर इकडे अंजी पशाचा शोध घेत असते. ती मोठ्या मोठ्याने पशाला आवाज देत असते. त्यानंतर पशा तिथे एका स्टॅच्यूजवळ उभा असतो ते ती पाहते आणि त्याच्याजवळ जाऊन तू हे काय वेड्यासारखं करतोस असं विचारते. तेव्हा पशा बोलतो, ही माझी वहिनी आहे, सरिता वहिनी. अंजीला पशाचं हे वागणं पाहून खूपच वाईट वाटत असतं. अंजी सांगते, अरे तो एक पुतळा आहे, ती तायडी नाही. परंतु पशा ऐकायलाच तयार नसतो. मग पशा विचारतो, मग तायडी नाही, मग ही काही ज्योती आहे का? असं म्हणून पुतळ्याच्या मानगुटीलाच धरतो. अंजी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते, ती ज्योती पण नाही आणि ती तायडी पण नाही. तेवढ्यातच दुकानाचा मालक तेथे येतो आणि माझ्या पुतळ्याला का धरतो असं विचारतो. तेव्हा पशा बोलतो, ही ज्योती आहे, मी तिला अजिबात सोडणार नाही. तेव्हा तो दुकानदार अंजीला विचारतो, याला झालं तरी काय? तेव्हा हे आमचं ध्यान घरी जातपर्यंत असंच करणार आहे, अंजी त्या दुकानदाराला सांगते आणि हा खूप चुकीचा वागतोय असंही बोलत असते. त्यानंतर ती ओढतच एका घराजवळ त्याला नेते. पशा तेथे बसतो आणि पुन्हा तिला विचारतो, अंजे ती सरिता वहिनी पण नाही, ती ज्योती पण नाही, मग नक्की ती आहे तरी कोण? अंजीला खूप वैताग येतो. अंजी सांगते, अरे मी ही तुझी बायको आहे, तू तिला तरी ओळखतो की नाही? त्यानंतर पशा अगदी भावूक होतो. अंजीचा हात अगदी प्रेमाने हातात घेतो आणि नशेतच तिला बोलत असतो, अंजे तू माझी बायको आहे ना, तू मला कधीच सोडून जाऊ नको. जशी सरिता वहिनी सूर्यदादाला सोडून गेली तशी. तेव्हा तो पुन्हा अंजीला प्रेमाची कबुली देतो आणि आय लव्ह यू अंजे असं तिला बोलतो. तेव्हा अंजीही त्याला प्रत्युत्तर करत असते. अंजी खूपच भावूक होते. त्यानंतर पशा नशेतच सांगू लागतो की त्या ज्योतीमुळे एवढं सर्व महाभारत घडलं आहे. तेव्हा ज्योतिताईने काय केलं असा अंजी प्रश्न करते. तेव्हा पशा सांगतो, त्या ज्योतीमुळेच आपली वहिनी घर सोडून गेली. तेव्हा कशी असं अंजी विचारते. तेव्हा ज्योतीला सूर्यदादाच्या मिठीत पाहिल्यावर वहिनी कशी राहील इथे असं तो पटकन बोलून जातो. हे ऐकून अंजीला खूप मोठा धक्का बसतो. तिला ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. तेव्हा अंजी पुन्हा त्याला विचारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा पशा सर्व काही खरं सांगतो. त्यानंतर त्याला सरिताने घातलेली शपथ आठवते. तेव्हा तो जागीच बेशुद्ध होतो. त्याला कसलंच भान राहत नाही. अंजी एका हातगाडीवर पशाला टाकते आणि घेऊन येत असते. तर पशा बरळत असतो की त्या ज्योतीला मी अजिबात सोडणार नाही. त्यानंतर ती घरी येते आणि वैभव व ओमकारला आवाज देते. ते दोघेही तेथे धावत येतात. वैभव प्रेमानेच पशाच्या केसांमधून हात फिरवत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतो आणि पुन्हा मागच्या वळणावर गेला असं तो बोलत असतो. त्यानंतर वैभव आणि ओमकार पशाला उचलून घेऊन रूममध्ये आणतात आणि त्याला झोपवतात. अंजीच्या कानात सारखेच पशाचे शब्द घुमत असतात की ज्योतीच्या मिठीत सूर्यदादाला पाहिल्यावर वहिनी कशी येथे राहील. अंजीला खूप वाईट वाटलेलं असतं. वैभव तिला विचारतो, अंजी पशाला काय झालं? तेव्हा अंजी सांगते की जे झालं ते खूप वाईट झालं असं म्हणून ती तेथून जाते. तर वैभव ओमकारकडे पाहतच राहतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये ज्योती मुद्दाम सखीला बेडच्या कडेला ठेवते. अंजी आणि अवनी स्वयंपाक करत असतात. तेव्हा सखी बेडवरून खाली पडते. त्या दोघीही सखीचा आवाज ऐकून धावतच तिकडे जातात.
दुसरीकडे सरिता पशाकडून वचन मागते, इथून पुढे दारूला कधीही हात लावायचा नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.